तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 101 पेजवर वरून कुठून तिसरी ओळ किंवा मध्येच आहे बघा किंवा बरोबर. युक्ति से विचार करके देखिए तो भी ता समवाय का स्वरूप सिद्ध होता नहीं. सापडलं. विचार काय चालू आहे? समवायाचं खंडन की वेदांत मतामध्ये समवाय मान्य नाही. बरोबर. पूर्व पक्षाने शंका केली होती की गुण गुणी इत्यादिकाच्या ठिकाणी अवयव अवयवी गुण गुणी वगैरे यांचा नैयायिक मतामध्ये जो संबंध मानला आहे तो कोणता? समवाय मानलेला आहे. तादात्म्य वगैरे असं काही मानलेलं नाही आहे. आणि मग समष्टीचं व्यष्टीबरोबर तादात्म्य होतं हे समजावून सांगण्याकरिता तुम्ही जे सांगितलं आहे की जसं गुणगुणीचं तादात्म्य आहे वगैरे, तर तो दृष्टांत तुम्हाला देता येणार नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. कारण त्यांचा संबंध आहे तो समवाय संबंध आहे, तादात्म्य नाही. वेदांती म्हणायला लागले की नाही आम्ही समवाय मानतच नाही. मग समवायाचं खंडन काही मुद्द्यांनी केलं आहे की नाही कालच्या पाठात. आता युक्तीने देखील समवायाची सिद्धी होत नाही हे सिद्धांती सांगताहेत कुणाला? पूर्व पक्षाला. तोच विषय आता चालू होतो. किंवा युक्ति से विचार करके देखिए तो भी तरी देखील ता समवाय का स्वरूप सिद्ध होता नहीं. समवायाचं स्वरूप सिद्ध होत नाही. कैसे बरं? तहा तुम नैयायिकों ने गुण गुणी का तथा क्रिया क्रिया वाले का तथा अवयव अवयवी का तथा जाति व्यक्ति का तथा विशेष नित्य द्रव्यों का समवाय संबंध अंगीकार कर्या है. कोण म्हणताय? सिद्धांती म्हणतायत. कुणाला? पूर्व पक्षाला. ठीक आहे की तुम्ही नैयायिकाधिकांनी समवाय मांडलेला आहे म्हणे 5 ठिकाणी. कुठं कुठं? गुण गुणी, क्रिया क्रियावान. ठीक आहे. गुणगुणीचा संबंध कोणता? समवाय. क्रिया क्रियावान यांचा संबंध कोणता? समवाय. तथा अवयव अवयवी का, अवयव अवयवी यांचा सुद्धा संबंध कोणता? समवाय. तसं जाती व्यक्ती का संबंध कोणता? समवाय. त्याचप्रमाणे विशेष आणि नित्यद्रव्य यांचा सुद्धा संबंध मानलेला आहे नैयायिकांनी. कोणता? समवाय. समवाय संबंध अंगीकार कर्या है. सो समवाय 3 गुण गुणी आदिक अपने संबंधियों ते भिन्न है अथवा अभिन्न है. युक्तीने खंडन करायचंय. खूप लक्ष देऊन आहे का तरच लक्षात येईल. समजलं? तर आता युक्ती सुरू करत आहे प्रक्रिया. काय बरं? की सिद्धांती विचारतात त्या नैयायिकाधिकांना पूर्व पक्षांना की सो समवाय, तो समवाय कुणा 5 ठिकाणी मानला की नाही तुम्ही, तर त्या समवायाच्या संबंधी कोण झाले? समजा गुणगुणीचा समवाय संबंध आहे. गुण म्हणजे उदाहरण घटाच्या ठिकाणी असणारं रूप वगैरे गुण, आणि गुणी गुणवाला कोण? घट. तर घट आणि घटाचं रूप या दोघांचा संबंध कोणता मानलाय? समवाय. मग त्या समवायाच्या संबंधी कोण झाले? घट आणि रूप, गुण आणि गुणी संबंधी झाले. बरोबर आहे की नाही? मग तो समवाय या दोघात राहू राहिला ना. कोणात? घट आणि रूप म्हणजे गुणगुणीमध्ये. बरोबर आहे की नाही? आता पहा, सो समवाय 3 म्हणजे त्या गुण गुणी अधिक आपणे संबंधी होते. आपणे संबंधी म्हणजे समवायाचे संबंधी कोण? रूप आणि घट, अर्थात गुणगुणी जाती व्यक्ती वगैरे. ठीक आहे. तर आपणे संबंधी होते आपल्या संबंधीपासून भिन्न है अथवा अभिन्न है हा विकल्प. म्हणजे गुण आणि गुणी यांचा जो समवाय संबंध, त्या समवायाचे जे संबंधी, जसे इथं उदाहरणार्थ घट, मग आता त्या समवायाच्या संबंधी जो घट, तसेच समवायाच्या संबंधी जो रूप
त्या रूप आणि घटाबरोबर तो समवाय अभिन्न आहे. समवाय घट आणि रूपाबरोबर अभिन्न आहे का भिन्न आहे? लक्षात आलं? हा. तर आता एक काम करा, अपने संबंधी होते भिन्न है अथवा भिन्न है? भिन्न है याच्यावर 1 नंबर द्या. अथवा पुढे अभिन्न आहे की नाही, तर अभिन्न आहे याच्यावर 2 नंबर द्या. सापडला? तर हा प्रथम भिन्न पक्ष, समजा पहिला पक्ष मानला कोणता? भिन्न. भिन्न आहे कोण? समवाय. कुणापासून? संबंधीपासून, म्हणजेच गुणगुणीपासून. उदाहरणार्थ घटापासून भिन्न आहे कोण? समवाय आहे की नाही. पुन्हा भिन्न आहे कोण? समवाय. कुणापासून? रूपापासून. कारण समवायाचे संबंधी कोण झाले? घट. समवाय संबंधी कोण आहे? रूप. आहे की नाही. म्हणजे रूपापासून आणि घटापासून भिन्न आहे कोण? समवाय. असं मानलं पहिला पक्ष, पहिला विकल्प. तर काय आता म्हणतात याच्यावर सिद्धांती पहा. ता प्रथम भिन्न पक्ष जो अंगीकार करो, अंगीकार केला, समजा मानलं नैयायिकांनी, पूर्व पक्षांनी, ताके विषय भी यह कया चाहिए, आहे की नाही. त्याच्याविषयी सुद्धा आणखीन आता आम्ही विकल्प करतो आहेत म्हणे. कोण बोलतात? सिद्धांती. ताके विषय भी यह कया चाहिए, काय? सो समवाय तीन संबंधियों विषय किस संबंध करके रहे हैं. लक्षात आलं? समवाय त्या संबंधी पासून भिन्न आहे ना. भिन्न म्हटल्यानंतर एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी राहते तर कोणत्या तरी संबंधानेच राहणार ना. समजा भूतलावर घट ठेवला आहे, तर घट हा भूतलाशी भिन्न आहे का भिन्न आहे? घट हा भूतलापासून भिन्न आहे का भिन्न आहे? भिन्न आहे ना. भिन्न म्हटल्यानंतर अभिन्न तर नाहीये, भूतलच घट थोडी काही भिन्न आहे, यात काही संशय नाही. आणि भिन्न म्हटल्यानंतर दोघांचा भेद झाला. घट वेगळी गोष्ट आहे, भूतल वेगळी गोष्ट आहे. आणि वेगळं जर आहे तर तो घट आपल्याहून भिन्न असणाऱ्या भूतलावर कोणत्या तरी संबंधाने राहणार. संबंध वाचून राहू शकत नाही. एवढं लक्षात आलं की नाही. तसं इथं समवायाहून भिन्न मानले तुम्ही. कोण? घट आणि रूप, रूप आणि घट, गुणगुणी. लक्षात आलं की नाही. मग आता प्रश्न आहे की तो समवाय त्या घटाच्या ठिकाणी किंवा रूपाच्या ठिकाणी, अर्थात त्याच्या संबंधींच्या ठिकाणी, गुणगुणीच्या ठिकाणी तो समवाय कोणत्या संबंधाने राहतो? लक्षात आलं की नाही. कोण? समवाय कोणत्या संबंधाने राहतो? कुणाबरोबर? संबंधी बरोबर. कोण संबंधी? घट किंवा रूप. लक्षात येऊ राहिलं उदाहरण प्रक्रिया? हाजी नाही कळलं? काय नाही कळलं? समवाय संबंध आहे एक प्रकारचा, गुणगुणीचा समवाय आहे. आणि तो समवाय आहे की नाही कुणात आहे? गुणगुणी. गुण झाला कोण? रूप. गुणी झाला कोण? घट. त्या दोघांचा काय? समवाय. मग तो समवाय, त्या समवायाचे संबंधी जे घट आणि रूप, त्यांच्यावर भिन्न का भिन्न हा पहिला विकल्प आहे. भिन्न मानले आहे की नाही. तर भिन्न जर आहे तर तो समवाय त्या घटामध्ये किंवा तो समवाय त्या रूपाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे हा प्रश्न. बरोबर? पंक्ती पहा. सो समवाय तीन संबंधी विषय त्या संबंधीच्या ठिकाणी किस संबंध करके रहे है, कोणत्या संबंधाने राहतो. संयोग संबंध करके रहे हैं, अथवा समवाय संबंध करके रहे हैं, अथवा किसी अन्य संबंध करके रहे हैं. तीन विकल्प केले. कोण कोण? संयोग संबंध करके म्हणजे संयोग संबंधाने राहतो, किंवा समवाय संबंधाने राहतो, किंवा कोणत्या तरी दुसऱ्याच संबंधाने राहतो. हे तीन विकल्प. बरोबर आहे. तर त्याच्यावर संयोग संबंध करके आहे की नाही, त्याच्यावर लिहा ए. ए इंग्रजीतला ए. अथवा समवाय संबंध करके रहे है, याच्यावर लिहा बी. अथवा किसी अन्य संबंध करके रहे है, याच्यावर लिहा सी. ए बी सी. लवकर काढण्याकरिता चिन्ह दिल्या झाले, दुसरं काही नाही. लक्षात आलं? आता पापले करके रहे है. तर हा प्रथम संयोग पक्ष तो संभवता नाही. समजा आता पूर्व पक्षांनी मान्य केलं काय की संयोग संबंधाने राहतो.
कोण? समवाय. कुठं? गुणगुणीच्या ठिकाणी, घटाच्या ठिकाणी किंवा रूपाच्या ठिकाणी समवाय राहतो. कोणत्या संबंधाने? संयोग. असं जर ते म्हणतील, मान्य करतील पूर्व पक्षी, तर सिद्धांती म्हणतात जमणार नाही. आणि का बरं? समवाय आणि घट यांचा संयोग संबंध होऊ शकत नाही म्हणून. म्हणजे का होत नाही संयोग? काय अडचण आहे? तर सिद्धांती सांगतात त्या पूर्व पक्षांना, नैयायिकांना, की हे नैयायिकांनो, तुम्ही संयोग हा फक्त द्रव्याचाच मानलेला आहे. इथं घट जरी द्रव्य असला तरी पण समवाय द्रव्य नाही आहे. कारण समवायाचा आणि घटाचा संबंध चाललाय ना. समवाय घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने, हा प्रश्न आहे. मग समवायाचा आणि घटाचा संयोग म्हणता येत नाही. कारण त्या दोघांपैकी जरी घट द्रव्य असला तरी समवाय द्रव्य नाही आहे की नाही? 9 द्रव्य आहे की नाही? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन, एवढे 9 द्रव्य आहे. समवाय हा द्रव्यात नाही आहे. समवाय स्वतंत्र पदार्थ आहे. 7 पदार्थ आहेत: द्रव्य, गुण, कर्म, समवाय स्वतंत्र पदार्थ आहे ना. द्रव्यात आहे का? नाही. आणि जर द्रव्यात नाही, अर्थात द्रव्य नाही येतो समवाय, तर मग त्या समवायाचा आणि घटाचा काय होऊ शकत नाही? संयोग संबंध होऊ शकत नाही. तसेच समवायाचा आणि रूपाचा, गुणाचा देखील समवाय संबंध होऊ शकत नाही. कारण द्रव्याचा संयोग होतो, इथं रूपी द्रव्य नाही आहे, समवायी द्रव्य नाही आहे. म्हणजे पहिला संयोग संबंध होऊ शकत नाही. मग कदाचित आता ते पूर्व पक्षी म्हणतील काय, की एक काम करू आम्ही, मग आता काय करू म्हणे, समवाय संबंध मानू. पहा बरं का, आता समवाय संबंधाने आहे म्हणे. कोण? समवाय घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. बघा माझ्या लक्षात येऊ राहिलं की नाही? समवाय संबंध घटाच्या ठिकाणी आहे. आणि कोणत्या ते संबंधाने? मग कोणता संबंध म्हणे? समवाय संबंधाने आहे. मग त्याला विचारायचं, का रे बाबा, ध्यान द्या, समवाय संबंधाने आहे. आता घटाच्या ठिकाणी हा घट, बरोबर, त्याच्या ठिकाणी ठेवायचा समवाय. त्या समवायाला नाव द्या अ. जो समवाय ठेवायचा आहे त्याला काय नाव द्यायचं? अ. बरोबर. अ नावाचा समवाय घटाच्या ठिकाणी ठेवायचा आहे. कोणत्या संबंधाने? समवाय. मग ज्या संबंधाने ठेवायचा तो बी समवायच ना, त्याला नाव द्या ब. काय नाव द्यायचं? ब. कळले का दोन? अ नावाचा समवाय घटाच्या ठिकाणी ठेवण्याकरिता मधला संबंध मानला. कोणत्या संबंधाने ठेवायचा म्हणे? ब नावाचा समवाय संबंध. बरोबर. आता त्याला प्रश्न विचारायचा त्या पूर्व पक्षाला, की तो ब नावाचा समवाय आणि अ नावाचा समवाय दोन्ही एकच आहे का भिन्न भिन्न आहे? कळलं की नाही? एकच आहे की? जर तो एकच म्हणेल तर आत्माश्रय. कारण अ नावाचा समवाय तुम्हाला घटाच्या ठिकाणी ठेवायचा आहे ना, तर तुम्ही मानला कोणाला? ब ला. आणि ब आणि अ तर एकच आहे, म्हणजे स्वतःला ठेवण्यासाठी स्वतःचीच गरज पडू राहिली. आत्माश्रय. लक्षात आलं? मग आता तो म्हणाल नाही एक काम करू आम्ही. नाही, आता काय करू? अ नावाचा समवाय ठेवायचा आहे. कुठं? घटाच्या ठिकाणी. अ नावाचा समवाय ठेवायचा कुठं? घटाच्या ठिकाणी. मग तो अ नावाचा समवाय घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? ब नावाचा समवायच, पण त्याला नाव दिलं काय? ब. पण तो अ आणि ब एक नाही म्हणे, भिन्न भिन्न आहे. काय आहेत? भिन्न भिन्न आहे. मग आता पुन्हा प्रश्न, असमवाय ठेवण्याकरिता तुम्हाला मानावं लागला मध्ये कोणता? ब. पण ब तरी समवायच ना. तो ब समवाय त्या घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? सांगा. ब समवाय, ब नावाचा समवाय घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? संयोग तर मानता येत नाही, कारण द्रव्याचा होतो, इथं द्रव्य नाहीये. घट जरी द्रव्य असला तरी समवाय द्रव्य नाही ना, संयोग मानता येत नाही. मग म्हणे तिसरा एक समवाय मानू आणखी, त्याला नाव देऊ म्हणे आम्ही काय? क. काय नाव द्यायचं? क. ध्यानात येऊ राहिली गोष्ट? तर असमवाय ठेवण्याकरिता मानावा लागला ब. ब समवाय ठेवण्याकरिता मानला क. बरोबर. आता पुन्हा त्याला प्रश्न करायचा, तो क आणि अ, पहिला अ, तिसरा क,
अ आणि क दोन्ही एक आहे का भिन्न भिन्न आहे? जर एकच म्हटला तर दोष येईल. कोणता? आहा, अन्योन्याश्रय. लक्षात येऊ राहिले का? कारण अ ला ठेवण्याकरिता तुम्ही मानला कोणा? कोण? ब. आणि ब ला ठेवण्याकरिता मानला कोण? क. पण क आणि अ एकच आहे. म्हणजेच ब ला ठेवण्याकरिता मानावं लागू राहिला अ, कारण अ आणि क एक आहे ना. अ आणि अ ला ठेवण्याकरिता मानावा लागतो ब. ब ला ठेवण्याकरिता मानावा लागतो क. क अर्थात अ. अन्योन्याश्रय. याला ठेवण्याकरिता त्याची अपेक्षा, त्याला ठेवण्याकरिता त्याची अपेक्षा. हा अन्योन्याश्रय दोष केव्हा आला? अन्योन्याश्रय दोष केव्हा आला? अ आणि क एकच मानले तर, अभेद मानला तर कोणता दोष आला? अन्योन्याश्रय. मग आता पूर्वपक्षी म्हणतील काय? अ वेगळा आहे, क वेगळा आहे. बरोबर. मग अ ला ठेवण्याकरिता ब, बरोबर, ब. ब ला ठेवण्याकरिता क, आहे की नाही? आहे की नाही? आणि क आणि अ भिन्न भिन्न आहे ना, आहे की नाही? पण आता क ला ठेवण्याकरिता मग अजून एक संबंध पाहिजे. क तो तर समवायच ना, आहे की नाही? मग त्या क नावाच्या समवायाला घटाच्या ठिकाणी ठेवण्याकरिता अजून एक समवाय मानावा लागेल. म्हणजे अजून एक मानण्याची गरज नाही, अ ला मानू. क ला ठेवण्याकरिता मानू अ ला, अ ला. अ ला ठेवण्याकरिता मानू ब ला, ब ला ठेवण्याकरिता मानू क ला, क ला ठेवण्याकरिता मानू अ ला, अ ला ठेवण्याकरिता ब. काय म्हणायचं? चक्रिका दोष. लक्षात आलं? चक्रिका दोष येऊ राहिला. बरं, म्हणजे मी एक काम करूया. क ला ठेवण्याकरिता एक समवाय मानावा लागतो ना आम्हाला. तर जो समवाय मानावा लागतो तो आम्ही अ नाही मानणार, दुसरा मानू एक ड, अ कड. मग अ ला ठेवण्याकरिता ब, ब ला ठेवण्याकरिता क, है की नाही? क ला ठेवण्याकरिता ड. मग त्याला ठेवण्याकरिता अजून मानत चला पुढे. कोणता दोष? या असले दोष येऊ राहिले. याचा अर्थ समवाय तुमचा सिद्धच होत नाही. लक्षात आलं की नाही? हा. केव्हा दोष आला? आता सुरुवात मुळ कुठून झाली? की समवाय संबंध घटाच्या ठिकाणी जर तुम्ही समवाय संबंधाने मानलं तर हे सारे दोष येतात. बरोबर. पंक्ती पहा. तथा तहा प्रथम संयोग पक्ष तो संभवता नाही. सापडली का ओळ? ए बी लिहिले त्या ओळीवर ना, त्याच्या खालची ओळ आहे. नाही सापडलं? तहा प्रथम संयोग पक्ष तो संभवता नाही म्हणजे काय? समवाय संबंध घटाच्या ठिकाणी संयोग संबंधाने आहे असं म्हणता येत नाही. ता प्रथम संयोग पक्ष तो संभवता नाही. काय ते? दो द्रव्य काही संयोग संबंध होवे. संयोग संबंध कोणाचा असतो? दोन द्रव्याचा. और सो समवाय द्रव्य नाही आहे. घट जरी द्रव्य असला तरी ज्या समवायाला ठेवायचा आहे तो द्रव्य नाही. म्हणून घटाचा आणि त्या समवायाचा संयोग संबंध म्हणता येत नाही. तैसे ते गुण कर्माधिक भी द्रव्य आहे नाही, आहे की नाही? रूप आहे की नाही? द्रव्य आहे का? समवाय द्रव्य आहे का? नाही. म्हणून रूपाच्या ठिकाणी जो समवाय तो सुद्धा समवायाने म्हणता येत नाही. ते रूप, ते गुण कर्माधिक भी द्रव्य नाही है, द्रव्य है नहीं. या ते ता समवाय का तीन संबंधियों विषय संयोग संबंध करके वर्तना संभवता नहीं. पंक्ती लागली पुन्हा वाचतो. या ते म्हणून ता समवाय का, तो समवाय संबंध तीन संबंधियों विषय, त्या समवायाचे जे संबंधी, उदाहरण घट आणि रूप, बरोबर आहे की नाही? ता समवाय का तीन संबंधियों विषय, त्या संबंधींच्या ठिकाणी संयोग संबंध करिके वर्तना, संयोग संबंधाने तो राहतो. कोण? समवाय. असं म्हणता येत नाही. बरोबर. संयोग संबंध करके वर्तना संभवता नहीं. और सो समवाय तीन अपने संबंधियों विषय समवाय संबंध करके रहे हैं. यह द्वितीय पक्ष. तीन विकल्प केले होते. एबीसी लिहिले तुम्ही. ए बी सी. बी मध्ये कोणता विकल्प आहे? समवाय आहे की नाही? म्हणजे आता तो जो समवाय आहे तो घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने राहतो? समवाय संबंधाने. हा दुसरा विकल्प जर मानला तर हे वरचे आता तुम्हाला सांगितले सारे दोष. पंक्ती पहा. और सो समवाय सापडलं.
तीन आपणे संबंधियों विषय म्हणजे आपल्या संबंधींच्या ठिकाणी समवाय संबंध करके रय है यह द्वितीय पक्ष सापडला का द्वितीय पक्ष तर द्वितीय पक्ष याच्यावर लिहा बी म्हणजे तो बी वाला पक्ष आहे की नाही. द्वितीय पक्ष जो अंगीकार करोगे जर अंगीकार केला तर आहे की नाही. खालून पाचवी ओळ द्वितीय पक्ष त्याच्यावर लिहा बी आणि सरळ त्याच्यावर आणखी जाऊन दोन ओळी सोडून वर प्रथम संयोग पक्ष त्याच्यावर लिहायचं ए कुठली आहे कळलं का. आता पहा यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करोगे तो आत्माश्रय अन्योन्याश्रय चक्रिका अनवस्था यह चारी दूषण प्राप्त होवे है. चार दोष येतात केव्हा समवाय संबंध घटाच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतो असं मानलं तर. लक्षात आलं ना काय असं मानलं तर समवाय संबंध हा घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंध राहतो समवाय संबंध तर दोष येतात कोणते चार. हे चारी दूषण प्राप्त होय सो दिखावे है ते आता दाखवतात दोष कसे येतात ते तुम्हाला दिशा आणून दाखवून दिली सारी फक्त आता पंक्ती वाचायचं काम आहे. सो दिखावे है सो समवाय जिस समवाय करके अपने संबंधियों विषय रहे है बरोबर. सो समवाय तो समवाय म्हणजे कोणता समवाय सो समवाय त्याच्यावर वाटल्यास काय करायचं असं लिहू शकता तुम्ही अ ब क तर काय लिहिणार याच्यावर अ. खालून चौथी ओळ सो दिखावे याच्या पुढे पहिला जो सो समवाय ना त्याच्यावरच लिहायचं इकडे तिकडे नाही लिहायचं जिथे सांगितलं तिथंच लिहायचं नाही गडबड होईल. हा सो दिखावे सो समवाय म्हणजे कोणता पहिला जिस समवाय करके अपने संबंधी विषय रहे ज्या समवायाने आपल्या संबंधीच्या ठिकाणी राहतो बरोबर रय है सो समवाय ता समवाय ते अभिन्न है अथवा भिन्न है. ध्यान द्या तो समवाय आहे की नाही ज्या संबंधाने राहतो त्याच्याशी भिन्न आहे की अभिन्न आहे बरोबर. पुन्हा पंक्ती पहा सो दिखावे आहे सो समवाय याच्यावर काय लिहिलं अ जिस समवाय करके तर पण समवाय आलं ना त्याच्यावर लिहा बी नाही बी नाही सॉरी ब लिहायचं. खालून चौथी ओळ सो समवाय याच्यावर अ लिहिलं ना त्याच्या पुढचं जिस समवाय त्या समवायावर ब. लक्ष देऊ राहिलं का नाही. हा तर असमवाय ज्या संबंधाने राहतो कोणत्या संबंधाने ब समवायाने राहतो कुठं घटाच्या ठिकाणी. असमवाय ब नावाच्या समवायाने राहतो कुठं घटाच्या ठिकाणी असं मानलं तर आता पहा सो दिखावे आहे सो समवाय जिस समवाय करके अपने संबंधियों विषय अपने संबंधी म्हणजे कोण घट समवायाचा संबंधी घट अपने संबंधी विषय रहे है सो समवाय ता समवाय ते तर सो समवाय याच्यावर लिहा अ राहणारा सो समवाय ता समवाय ते याच्यावर लिहा ब बरोबर. म्हणजे तो अ नावाचा समवाय त्या ब नावाच्या समवायाहून अभिन्न आहे की भिन्न आहे. लक्षात आलं की नाही. ता समवाय ते अभिन्न है अथवा भिन्न है. जो कहो जर कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे अभिन्न आहे कोणाशी अ आणि ब यांचा काय आहे अभेद म्हणजे भेद नाही एकच आहे तो. अ ला ठेवायचं ना ज्या समवाय ठेवायचं ना तो जो आम्ही ब म्हणतो ब बी म्हणजे काय तो अच आहे असं मानलं तर जो कहो अभिन्न है तो आत्माश्रय दोष की प्राप्ती होवेगी. तो कोणता दोषी आत्माश्रय केव्हा अ आणि ब ला एकच मानलं तर आत्माश्रय. कारण स्वतःला राहण्याकरिता स्वतःचीच अपेक्षा अ ला राहायचंही नाही कोणत्या तरी संबंधाने राहायचं ना त्याला मग कोणत्या संबंधाने राहायचं म्हणजे ब पण तो ब कोण आहे तो अच आहे म्हणजे स्वतःला राहण्याकरिता स्वतःचीच अपेक्षा याला काय म्हणतात आत्माश्रय. तेच दिलंय तो आत्माश्रय दोष की प्राप्ती होवेगी. ता समवाय पंक्ती पहा ता समवाय को अपने स्थिती विषय
जो अपनी अपेक्षा है की नाही, त्या समवाय ता समवायकू सापडलं का? खालून दुसरी हो ता समवायकू, त्याच्यावर लिहा आता पहा, ता समवाय को आपली स्थिती विषय म्हणजे आपल्या स्थिती करिता जो आपली अपेक्षा होय, स्वतःची अपेक्षा झाली की नाही, कारण अ आणि ब काय मानला तुम्ही? एकच मानला. जो आपली अपेक्षा आहे यही आत्माश्रय दोष आहे, त्यालाच काय म्हणायचं? आत्माश्रय दोष. और जो कहो सो समवाय भिन्न आहे की नाही, म्हणजे अ आणि ब एकच नाही आहे, भिन्न भिन्न आहे असं मानलं समजा. आता आहे की नाही, कोण कोण भिन्न भिन्न आहे? अ आणि ब. राहायचं कुणाला आहे? अ ला. कोणत्या संबंधाने? ब नावाच्या समवायाने. पण तो अ वेगळा आणि ब वेगळा. और जो कहो सो समवाय भिन्न है तो सो द्वितीय समवाय भी, द्वितीय समवाय त्याच्यावर लिहा ब, द्वितीय समवाय भी, समवायाला तिथं ब लिहा. सापडलं का? सो द्वितीय समवाय भी ता प्रथम समवाय की नाही. प्रथम समवाय म्हणजे कोणता? अ. त्याच्यावर लिहा अ. प्रथम समवाय की असं आहे की नाही, त्याच्यावर लिहा अ. सापडलं? सो द्वितीय समवाय भी ता प्रथम समवाय की नाही, प्रथम समवायाप्रमाणे म्हणजे अप्रमाणे. आपले संबंधी विषय आपल्या संबंधी बरोबर, त्या संबंधी सुद्धा कोण? घट. अपने संबंधी विषय किसी समवाय करके ही रहेगा, कोणत्या तरी समवायानेच राहील. मग तो कोण? ब नावाचा समवाय. असमवाय तसा समवायाने घटाशिकन राहू राहिला ब समवायाने, तसं ब तरी समवायच ना. मग तो सुद्धा ब नावाचा समवाय सुद्धा आपला संबंधी जो घट त्याच्या ठिकाणी कोणत्या तरी समवायानेच राहील, है की नाही. अजून एक समवाय मानावा लागेल. हा, किसी समवाय करके ही रहेगा तहा. सो द्वितीय समवाय, द्वितीय समवाय म्हणजे कोणता? ब. त्याच्यावर लिहा ब. तहा सो द्वितीय समवाय जो अपने करके आप रहे है. ध्यान द्या. आता सो द्वितीय समवाय म्हणजे कोणता? ब राहतोय कुठं? घटाच्या ठिकाणी. पण तो तरी समवायच आहे ना, मग तो तरी कोणत्या तरी समवायानेच राहणार ना. म्हणजे मग कोणत्या समवायाने राहतो? म्हणजे स्वतःच्याच समवायाने स्वतः राहतो असं म्हणलं तर कोणता दोष? आत्माश्रय. बरोबर? पंक्ती पहा. सो द्वितीय समवाय जो आपने करके ही म्हणजे आपल्या आपणच, आपल्या समवायाने आपणच राहतो. जसं पहिलं मानला होता की नाही अ, है की तसा अपने करके ही आप रहेगा तो पूर्व की न्यायी पुनः आत्माश्रय दोष की प्राप्ती होगी, है की नाही. आत्माश्रय दोषाची प्राप्ती होईल केव्हा? जर ब घटाच्या ठिकाणी राहू राहिला समवायाने, पण कोणाच्या? स्वतःच्या समवायाने स्वतः राहू राहिला असं मानलं तर आत्माश्रय. लक्ष झालं? और सो द्वितीय समवाय, द्वितीय समवाय म्हणजे कोणता? ब. लिहा त्याच्यावर ब. और सो द्वितीय समवाय जो प्रथम समवाय करके रहेगा, म्हणजे ब जो आहे ना तो राहू राहिला घटाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने? समवाय. पण कोणता समवाय? अ. म्हणजे बी राहू राहिला घटाच्या ठिकाणी कोणत्या समवायाने? अ. आणि अ राहू राहिला घटाच्या ठिकाणी कोणत्या समवायाने? ब. म्हणजे अ ला राहण्याकरिता अपेक्षा ब ची, आणि ब ला घटाच्या ठिकाणी राहण्याकरिता अपेक्षा ब ची. कोणता दोष? अन्योन्याश्रय. सापडलं? पंक्ती पहा. और सो द्वितीय समवाय जो प्रथम समवाय करके रहेगा, सापडलं? तो अन्योन्याश्रय दोष की प्राप्ती होवेगी. लक्ष देऊ राहिले का दोष? तहा प्रथम समवाय तो द्वितीय समवाय करके रहेगा. प्रथम समवाय म्हणजे कोणता? ब. द्वितीय समवाय करके म्हणजे ब च्या माध्यमाने. द्वितीय समवाय करके रहा. और सो द्वितीय समवाय म्हणजे कोणता? ब. और सो द्वितीय समवाय ता प्रथम समवाय करके म्हणजे कोणता? ब करके रहा. यही अन्योन्याश्रय दोष आहे. यालाच म्हणायचा कोणता दोष? अन्योन्याश्रय. अ ला राहण्याकरिता ब ची अपेक्षा आहे आणि ब ला राहण्याकरिता अ ची अपेक्षा आहे. मग एकाला दुसऱ्याची अपेक्षा झाली की नाही, यालाच काय म्हणतात? अन्योन्याश्रय. और इस अन्योन्याश्रय दोष के निवृत्त करणे वास्ते,
म्हणजे आता असा अन्योन्याश्रय दोष येऊ नये, कारण दोष आला तर काही काम कार्यसिद्ध होत नाही. अन्योन्याश्रय दोष येऊ नये म्हणून ध्यान द्या. तर पूर्व पक्षी म्हणेल आम्ही काय करू, बी नावाचा समवाय ठेवण्याकरिता अला नाही मानायचो, कारण बी नावाचा समवाय ठेवण्याकरिता अला मानलं तर दोष आला, अन्योन्याश्रय आहे की नाही. मग आता बी नावाचा समवाय घटाच्या ठिकाणी ठेवण्याकरिता एक तिसराच नवीन मानू म्हणे, जेणेकरून अन्योन्याश्रय दोष येणार नाही. पंक्ति पहा. और इस अन्योन्याश्रय दोष के निवृत्त करने वास्ते सो द्वितीय समवाय, लागलं की नाही, द्वितीय समवाय म्हणजे कोणता, ब, लिहा त्याच्यावर ब. सो द्वितीय समवाय किसी तीसरे समवाय करके रहे है, लिहा त्याच्यावर तिसरे समवाय, त्याच्यावर काय लिहिणार, क लिहा. मग लिहिलं का, किसी तीसरे समवाय करके रहे है, यह जो मानोगे तो यह समजा असं मानलं तो सो तृतीय समवाय भी, तृतीय समवाय म्हणजे कोणता, क, त्याच्यावर लिहा क. सो तृतीय समवाय भी जो है तो अपने करके आप रहेगा. समजा आता तृतीय समवाय कोणता, क, मग क सुद्धा समवाय आहे की नाही, मग तो सुद्धा घटाच ठिकाणी राहील तर कोणत्या तरी समवायनेच राहील. म्हणून कोणत्या समवायने राहतो, म्हणजे स्वतः राहतो, तर तो दोष कोणता, आत्माश्रय. ठीक है ना. तृतीय समवाय भी जो है तो अपने करके आप रहेगा, तो पूर्व की न्यायी पुनः आत्माश्रय दोष प्राप्त होएगा, आत्माश्रय दोष. और जो आता जर असं म्हणू म्हणे मग काय, और जो द्वितीय समवाय करके रहेगा, कोण, क, कुठं, घटाच्या ठिकाणी, क ला ठेवायचंय कुठं, घटाच्या ठिकाणी, समवाय संबंधाने. कोणत्या समवायाने, म्हणजे ब ने. मग क ला ठेवण्याकरिता अपेक्षा करू म्हणे कुणाची, ब ची, आणि ब ला ठेवण्याकरिता अपेक्षा कुणाची केली, क ची. अ ला ठेवण्याकरिता ब ला ठेवण्याकरिता क, मग ब ला ठेवण्याकरिता कोण मानला होता, क. आणि आता क ला ठेवायचं ना, म्हणजे मग कोणता मानायचा, म्हणजे कोणता नाही, पुढचा काय मानायचा, ब लाच मानू की. मग क ला ठेवण्याकरिता ब आणि ब ला ठेवण्याकरिता क, कोणता दोष, बरोबर आहे की नाही. और जो द्वितीय समवाय करके रहेगा, सापडलं का, तो पूर्व की न्यायी पुनः अन्योन्याश्रय दोष प्राप्त होएगा, अन्योन्याश्रय दोष प्राप्त होतो. और सो तृतीय समवाय म्हणजे कोणता, क, लीट चला. और सो तृतीय समवाय जो प्रथम समवाय करके रहेगा, प्रथम समवाय म्हणजे कोण, अ, लिहा मग त्याच्यावर अ. ठीक आहे. मग आता पहा, क ला ठेवण्याकरिता म्हणजे आता ब ला मानलं तर दोष आला कोणता, अन्योन्याश्रय. मग क ला ठेवण्याकरिता आम्ही मानू अ ला, है की नाही. मग म्हणजे तुमच्या डोक्यावर दोष येईल आता कोणता, चक्रिका पत्ती. कारण क ला ठेवण्यासाठी तुम्ही कोण मानून राहिले, अ ला ठेवण्याकरिता ब ला ठेवण्याकरिता क ला ठेवण्याकरिता झालं अन्योन्याश्रय. काय, चक्रिका पत्ती दोष आला. लक्षात आलं ना. पंक्ती पहा. और सो तृतीय समवाय जो प्रथम समवाय करके रहेगा, तो चक्रिका दोष की प्राप्ति होवेगी. लागलं. तहा प्रथम समवाय को अपनी प्रथम कस काय चक्रिका दोष येऊ राहिला सांगताय. ता प्रथम समवाय को अपने स्थिती वास्ते द्वितीय समवाय की अपेक्षा, प्रथम समवाय म्हणजे अ, त्याला अपेक्षा कोणाची, ब ची, द्वितीय समवायाची. और ता द्वितीय समवाय को म्हणजे ब ला अपनी स्थिती वास्ते तृतीय समवाय की म्हणजे क ची, तृतीय समवाय की अपेक्षा आहे. और ता तृतीय समवाय को म्हणजे क ला, हाँ, अपने स्थिती वास्ते पुनः ता प्रथम समवाय की, प्रथम समवाय म्हणजे ब, तर तृतीय समवाय को अपनी स्थिती वास्ते पुन्हा ता प्रथम समवाय की अपेक्षा यही चक्रिका दोष आहे. यालाच काय म्हणायचं, चक्रिका दोष. लक्षात आलं की नाही. उद्या अनुवाद करायला लागणार आहे बाई, सारे चिंतन करून या. कोणाला पण विचारलं जाईल, सांगता आलं पाहिजे सारं. अन्योन्याश्रय कसा, आत्माश्रय कसा, चक्रिका कशी, युक्तीने खंडन आहे ना समवायाचं. और ता चक्रिका दोष के निवृत्ती करने वास्ते, ध्यान द्या, चक्रिका दोष केव्हा येऊ राहिला आता, क ला ठेवण्याकरिता अ ला मानलं तर, क समवायाला ठेवण्याकरिता असमवाय मानला तर चक्रिका, तो दोष येऊ नये. मग म्हणून आता आम्ही दुसरी युक्ती करू म्हणे काय पहा.
और ता चक्रिका दोष के निवृत्ति करने वास्ते जो म्हणजे जर ता तृतीय समवाय की स्थिती वास्ते, तृतीय समवाय म्हणजे कोणता ग, त्याला ठेवण्याकरिता तृतीय समवाय की स्थिती वास्ते चतुर्थ समवाय मानू म्हणे कोणता ड, मग लिहा त्या चतुर्थ समवाय त्याच्यावर त्याच्या डोक्यावर लिहा ड. नाही सापडलं, खालून 5वी ओळ. झालं का? तर चतुर्थ समवाय, ता चतुर्थ समवाय की स्थिती वास्ते पंचम समवाय आहे की नाही. मग पुढे मानत जा म्हणे 5व्या करता 6वा, 6व्या करता 7वा, 7व्या करता 8वा असं पंचम समवाय. इस प्रकार विश्रांति के रहित समवायों की धारा मानोगे. विश्रांती रहित समवायाची काय मानणार, धारा प्रवाह है की, त्याच्याकरता तो त्याच्याकरता तो त्याच्याकरता तो असं मानोगे तो अनवस्था दोष की प्राप्ति होगी. कोणता दोष, अनवस्था दोष. या ते म्हणून सो समवाय, समवाय संबंध करके अपने संबंधी विषय रहे है यह द्वितीय पक्ष संभवता नहीं. सापडलं, 3 विकल्प होते की नाही. म्हणे घट आणि रूप यांचा जो समवाय, तो समवाय आपल्या संबंधी बरोबर घटाशी कोणत्या संबंधाने आहे, संयोग मानता येत नाही. समवाय तर समवाय देखील मानता येत नाही. समवाय मानलं रे मानलं तर दोष यायला लागतात 4 क्रमाने, आत्माश्रय अधिक लागलं. म्हणून शेवटचा निर्णय या ते सो समवाय. सो समवाय म्हणजे कोणता अ, समवाय संबंध करके कोणत्या तरी समवाय संबंधाने आपले संबंधी विषय आपल्या संबंधीच्या ठिकाणी घटाधिका ठिकाणी रय आहे य द्वितीय पक्ष संभवता लागलं. मग म्हणे आता तिसरा पक्ष घेऊया. तिसरा होता कोणता, हा 3 विकल्प घेतले ना. तो समवाय तुमचा घटाच्या ठिकाणी संयोग संबंधाने राहतो, समवाय संबंधाने राहतो, तर किसी अन्य संबंधाने राहतो. और सो समवाय अन्य किसी संबंध करके रहे है यह तृतीय पक्ष. बरोबर. तर सो समवाय अन्य किसी संबंध करके, त्याच्यावर काय चिन्ह देणार तुम्ही, सी. शाबास, सी चिन्ह. माग जाते ना ABC, ते सी लिहा त्याच्यावर. खालून 3री ओळ आहे 102 पेजवर मध्यभागी. और सो समवाय अन्य किसी संबंध, याच्यावर लिहायचं सी. अन्य किसी संबंध करके रहे है यह तृतीय पक्ष जो अंगीकार करो, म्हणजे हा तृतीय पक्ष जर मानला तर सो भी संभवता नहीं. काहे ते संयोग समवाय इन दोनों संबंधों ते भिन्न तीसरा कोई संबंध तुम्हारे से निरूपण हो ही सकता नहीं. बस तुमच्या मतामध्ये मानले तर तुम्ही 2 संबंध मानतात की नाही, कोणता संयोग किंवा समवाय. तिसरा संबंध तुम्ही मानतच नाही तर तिसरा कोणता मानणार, अर्थात होऊ शकत नाही. काहे ते संयोग समवाय, संयोग अलग है ना, अर्धविराम द्यायचा. संयोग समवाय इन 2 संबंध होते भिन्न तीसरा कोई संबंध तुम्हारे से निरूपण हो ही सकता नहीं. म्हणजे कसं काय निरूपण होऊ शकत नाही. वा रे वा वा वा, म्हणजे आमची काय तुम्ही लगेच हे काढलं म्हणे, काय काय काढलं, माप काढलं आमचं. तुम्ही काय माप काढलं आम्हाला एवढंच येतं काय नसतं. संयोग समवाय आमच्याकडे लय समवाय संबंध आहे. कोण म्हणे, पूर्व पक्ष. बरं बरं, असं आहे. कोणता संबंध होऊ शकेल सांगा बरं. मग कुणाचा, कोणाचा, काय विषय चालू आहे, संबंधाचा आणि गुणगुणीचा किंवा घटाचा आणि रूपाचा. समवाय संबंधाचा आणि घटाचा. संयोग संबंध होऊ शकत नाही, खंडन केलं. समवाय होऊ शकत नाही. आणि शेवटी सिद्धांत सांगितलं दुसरा कोणी संबंध तुमच्याकडे आहेच नाही. मग ते उठले. आता कसं काय संबंध नाही आहे आमच्याकडं, सांगू शकतो आम्ही या दोघाचा अमुक संबंध आहे म्हणून. कोणा दोघाचा, हा मग असं बोलायचं ना. त्या समवायाचा आणि घटाचा एक संबंध आहे म्हणे. कोणता, आम्ही स्वरूप संबंध मानतो. काय म्हणतात ते, स्वरूप संबंध. कोणाचा कोणाशी, समवायाचा आणि घटाचा किंवा समवायाचा आणि रूपाचा. अशा रीतीने समवायाचे जे संबंधी असतील त्यांच्याशी. कळलं. पंक्ती पहा. जो कहो सो समवाय स्वरूप संबंध करके रे, कुठं, घटाच्या ठिकाणी. हा विसरायचं नाही, हे तर महत्वाचं आहे. मग कळलं की नाही.
जो कहो सो समवाय स्वरूप संबंध करी रे स्वरूप संबंधाने राहतो कुठं सो भी संभवता नाही. सिद्धांती म्हणतात ते सुद्धा तुम्हाला म्हणता येणार कस काय बरं. जिस कारण ते ज्या कारणाने की ता स्वरूप संबंध विषयी कोई भी प्रमाण नाही आहे. स्वरूप संबंध मानण्याकरिता काय नाही प्रमाण नाही आहे. म्हणून स्वरूप नावाचा असा दुसरा भलता चालता संबंध तुम्हाला म्हणताच येणार नाही. जिस कारण ते ता स्वरूप संबंध विषय कोई भी प्रमाण नहीं है. और जो कदाचित म्हणजे जर कदाचित तुम ता स्वरूप संबंध को अंगीकार करोगे एवढंही माग करून जर तुम्ही जबरदस्तीने स्वरूप संबंधाचा अंगीकार केलाच कोणाकोणाशी समवायाचा आणि घटाचा संबंध मानण्याचा प्रयत्न केला समजा त्यांना एकांनी कोणता स्वरूप संबंध तर काय अडचण दाखवतात. और जो कदाचित तुम ता स्वरूप संबंध को अंगीकार करोगे तो जिन गुण गुणी आदि को का तुमोने समवाय संबंध माने आहे. तुम्ही गुणगुणी संबंध कोणता मानला आहे समवाय संबंध माना है. तुमोने समवाय संबंध माने आहे. तीन गुण गुणी आदि को का भी सो स्वरूप संबंधही संभव होई सके. जर तुम्ही समवायाचा आणि घटाचा स्वरूप संबंधच जर मानायला निघाले तर गुणगुणीचा समवाय हा तरी तुम्ही कशाला मानता. मग तिथं सुद्धा काय माना स्वरूप संबंधच माना. मग स्वरूप संबंधानेच ते काम चालतं. मग समवाय कशाला तुम्ही मानता. आणि जर समवाय मानायचा असेल तर स्वरूप संबंधाचा काय प्रश्न आला कळलं. मग ती पहा तो जिस वरून दुसरी वर तो जिस जिन गुण गुणी आदि को का तुमने समवाय संबंध माने है. तीन गुण गुणी आदि को का भी सो स्वरूप संबंध ही संभव होई सके है. लागलं याते म्हणून तहा समवाय की सिद्धी ही नाही होवेगी. जर स्वरूप संबंध मानण्याचा प्रयत्न केला तर समवायाची सिद्धी होणार नाही. याते तहा समवाय की सिद्धी ही नाही होवेगी. लागला अर्थ. और सो समवाय अपने संबंधियों ते अभिन्न है असं जर मानतील आता कोण पूर्व पक्षी. अभिन्न आता कुठून आलं मध्येच दुसरा पक्ष हा सर्वात पहिल्यातला दुसरा. त्याच्यावर तुम्ही नंबर दिली होती 1 2 सापडलं का पहा पेज नंबर 101 वर वरून 6वी वर त्याच्यावर नाव दिले तुम्ही 1 आणि 2 आकडा दिला होता. अपने सो समवाय है ना. तीन गुणी गुणी अधिक काय ते सो समवाय तीन गुण गुणी अधिक अपने संबंधी होते भिन्न है अथवा अभिन्न है. तर भिन्न पक्षामधले एवढे दोष झाले. आता काय मानतील ते अभिन्न आहे की नाही. अभिन्न मानतील. कोणाशी कोण अभिन्न मानतील समवायाचा आणि घटाचा काय मानतील अभेद. भेद नाही आहे अभेद. कारण भेद मानला तर दोघातला संबंध मानावा लागतो आणि तो तर त्यांना मानता येईना. मग त्यापेक्षा आम्ही काय करू म्हणजे आता त्या समवायाचा आणि घटाचा काय मानू अभेद मानू अभिन्न मानू. लक्षात आलं. पंक्ती पहा वरून 4थी ओळ 103 वर. और सो समवाय अपने संबंधियों ते अभिन्न है. सापडलं का अभिन्न है. त्याच्यावर आकडा द्या 2 वरून 4थी ओळ 103 वर. अभिन्न है सापडलं नाही पण मध्यभागीच आहे. और सो समवाय अपने संबंधियों ते अभिन्न है. अभिन्न है त्याच्यावर नंबर आकडा द्या किती 2 म्हणजे तो तिथला 2 इथं आला. हा अभिन्न है. यह आदि द्वितीय पक्ष. आदि म्हणजे सर्वात पहिल्यातला सर्वात पहिले जे 2 विकल्प त्यातला दुसरा पक्ष. यह आदि द्वितीय पक्ष जो अंगीकार करो जर अंगीकार कराल तर सो भी संभवता नाही. ते देखील तुम्हाला म्हणता येत नाही. का बरं काहे ते तुम नैयिकों ने ता समवाय को तीन गुण गुणी अधिक पदार्थ होते भिन्न ही पदार्थ माने आहे. तुम्ही नैयिकांनी त्या समवायाला त्या गुण गुणीहून काय मानलेलं आहे भिन्न मानलेलं आहे. स्वतंत्र पदार्थ मानलेला आहे की नाही. त्याला द्रव्यरूप मानलेलं नाही गुणरूप मानलेलं नाही भिन्नच मानलेलं आहे ना. आणि जर भिन्न आहे तर तो समवाय आपल्या संबंधी घटाशी अभिन्न कस काय होईल. अर्थात तुम्हाला अभिन्न मानता येणार नाही. काहे ते तुम नैयिकों ने ता समवाय को त्या समवायाला तीन गुण गुणी अधिक पदार्थ होते. गुणाहून भिन्न मानलाय द्रव्याहून भिन्न मानलाय कर्माहून भिन्न मानलाय. कोण 7 पदार्थ आहे ना. कोण कोण द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय. समवाय स्वतंत्र पदार्थ मानलाय त्यांनी. त्याचा अंतर्भाव गुणात केलेला नाही.
त्याचा अंतर्भाव द्रव्यात केलेला नाही, म्हणून त्याला द्रव्य स्वरूप, घट स्वरूप किंवा गुण स्वरूप म्हणजे रूप स्वरूप सुद्धा मानता येत नाही. काय ते तुम नैयिको नेता समवाय को तीन गुण गुणी आदि पदार्थ होते, भिन्नही पदार्थ माने आहे. लागलं तीस तुम्हारे सिद्धांत की हानी होवेगी. तुमच्या सिद्धांताची काय होईल? हानी. केव्हा? अभिन्न मानलं तर. कोणाशी कोण? समवाय आणि घट यांचा अभेद आहे असं जर मानलं तर तुमच्या सिद्धांताची हानी होईल. सिद्धांताची म्हणजे तुम्ही जे सिद्धांत मानून ठेवले आहे त्यालाच काही विरोधी आहे. हानी होणं म्हणजे काय? विरोधी आहे की नाही? तीस तुम्हारे सिद्धांत की हानि होवेगी. लागलं याते कोई प्रकार करके भी ता समवाय के स्वरूप की सिद्धी होती नाही. म्हणून तुम्ही किती जरी आटापिटा केला नाही ऐकांनी तरी तुमच्या त्या समवायाची सिद्धी होऊ शकत नाही. म्हणून समवाय फिमवाय आम्ही काही वेदांती लोक मानत नाही. कळलं? चला याते कोई प्रकार करके भी ता समवाय के स्वरूप की सिद्धी होती नहीं, किंवा प्रमाण के अभाव होने ते भी ता समवाय की सिद्धी हो ही सकती नाही. बघा प्रमाणाने युक्तीने तर सिद्ध होतच नाही. कोण? समवाय. आणि पुन्हा जर समवाय मानला तर श्रुतीला विरोध पण दिला होता. श्रुतीला विरोध येतो. युक्तीने सुद्धा समवाय सिद्ध होत नाही. एवढंच नाही तर समवाय मानण्याकरिता कोणी प्रमाण सुद्धा नाही. किंवा प्रमाण के अभाव होने ते भी ता समवाय की सिद्धी हो सकती तहा ता समवाय विषय प्रमाणच नाही आहे. आता कोण कोण प्रमाण नाही, कसा प्रमाणाने प्रमाणाचा अभाव आहे समवाय सांगण्याकरिता ही देऊ राहिली पहा. तहा ता समवाय विषय प्रत्यक्ष प्रमाण भी संभवता नाही. 6 प्रमाणापैकी सर्वात पहिलं प्रमाण कोणतं आहे? प्रत्यक्ष. ते संभवत नाही. का बरं? जिस कारण ते तुमोने. तुमोने म्हणजे नैयिको ने ता समवाय को अतींद्रिय ही माने आहे. समवायाला कसं मानलंय? अतींद्रिय. आणि अतींद्रिय असल्यामुळे इंद्रिय त्याला प्रत्यक्ष करू शकतात का? नाही. आणि जर इंद्रिय प्रत्यक्ष करू शकत नाही तर समवायाच्या सिद्धीकरिता प्रत्यक्ष प्रमाण आहे असं त्यांना म्हणता येईल का? ता समवाय को अतींद्रिय माने आहे. अतींद्रिय अर्थ विषय इंद्रिय रूप प्रत्यक्ष प्रमाण की प्रवृत्ती होवे. अतींद्रिय अर्थामध्ये है की नाही इंद्रिय रूप प्रत्यक्ष प्रमाणाची प्रवृत्ती होत नाही. घटे रूपम संवेतम म्हणजे मग का ही प्रतीती येते, अनुभव येतो. याचं काय? घटाच्या ठिकाणी रूप समवाय संबंधाने आहे, दिसतंय प्रत्यक्ष. ह्याचं कसं काय सांगतात? और घटे रूपम संवेतम यह समवाय विषयक प्रतीती कल्पना करी. ही फक्त तुम्ही काय केली आहे? कल्पना. समवाय थोडी तुम्हाला दिसू राहिला. ही फक्त तुमची काय आहे? कल्पना आहे. सर्व शास्त्र वालों को सा प्रतीती सम्मत नाही आहे. कोणी बाकी शास्त्रकार कोणी याला मानत नाही या प्रतीतीला. सर्व शास्त्र वालों को सा प्रतीती म्हणजे ती प्रतीती सम्मत. सा प्रतीती घटे रूपम संवेतम ही प्रतीती सम्मत नाही आहे. याते म्हणून ता प्रतीती को प्रमाण रूपता ही नाही आहे. म्हणून घटे रूपम संवेतम ही प्रतीती प्रमाण आहे असं तुम्हाला म्हणता येत नाही. याते ता प्रतीती को प्रमाण रूपता ही नहीं है. लागला अर्थ? पुढे पहा. इस प्रकार हेतु रूप लिंग के अभाव ते ता समवाय विषय अनुमान प्रमाण भी संभवता नाही. प्रत्यक्ष प्रमाण नाही आहे त्याचप्रमाणे हेतुरूप लिंग पाहिजे की नाही. जसं अग्नीचं ज्ञान करून देण्याकरिता अनुमान प्रमाण मांडायचं असतं तेव्हा तिथे लिंग असतो म्हणजे हेतू असतो. कोण? धूम. तसं इथं कोणी लिंग बी नाहीये हेतू की ज्याने त्या समवायाची सिद्धी अनुमानाने करता येईल. का करता येणार नाही अनुमानाने? हेतूच नाहीये. इस प्रकार हेतुरूप लिंग के अभाव ते ता समवाय विषय त्या समवायाच्या बाबतीत अनुमान प्रमाण भी संभवता नाही. लागला अर्थ? हा. आता यावर पूर्वपक्षी काय करतोय? शंका यायची का? हा शंकेचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम